रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण जगन्नाथपुरी कथासार ऐकणार आहोत। जगन्नाथपुरी भारताच्या पूर्वेकडील ओरिसा राज्यातील एक प्रसिद्ध शहर आणि हिंदू तीर्थक्षेत्र आहे। येथे भगवान जगन्नाथांचे प्रसिद्ध मंदिर आहे, जे हिंदू धर्मातील 4 धामपैकी एक मानले जाते। हे शहर बंगालच्या उपसागराच्या किनारी वसलेले असून ते भगवान विष्णूंच्या जगन्नाथांच्या रूपाला समर्पित आहे। हे मंदिर भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा यांना समर्पित आहे। जगन्नाथ मंदिराची रथयात्रा जगभर प्रसिद्ध आहे। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी ही यात्रा काढली जाते। जगन्नाथपुरी सप्तपुरीपैकी एक आहे, जी हिंदू धर्मात पवित्र मानली जाते। मंदिराच्या शिखरावर पक्षी उडत नाहीत किंवा विमान किंवा हेलिकॉप्टर देखील मंदिराच्या वरून जात नाही असे सांगितले जाते। असे मानले जाते की राजा इंद्रद्युम्न यांनी हे मंदिर बांधले। जगन्नाथ मंदिराच्या उत्पत्तीबद्दलची पारंपरिक कथा अशी आहे की द्वापार युगाच्या शेवटी जगन्नाथाची मूळ प्रतिमा एका वटवृक्षाजवळ किनाऱ्याजवळ इंद्रनीला मणी किंवा निळ्या रत्नाच्या रूपात प्रकट झाली होती। ते इतके चमकदार होते की ते त्वरित मोक्ष देऊ शकेल, म्हणून धर्मदेवाला ते पृथ्वीवर लपवायचे होते आणि ते यशस्वी झाले। जगन्नाथ ओडिसा हिंदू धर्मातील सर्वोच्च देव, पुरुषोत्तमा आणि परब्रह्म आहे। बहुतेक वैष्णव हिंदूंसाठी, विशेषतः कृष्ण धर्मीयांसाठी जगन्नाथ हे कृष्णाचे रूप आहे, कधीकधी विष्णूचा अवतार म्हणून। जगन्नाथपुरी मंदिराची उत्पत्ती पौराणिक कथांमध्ये रुजलेली आहे। प्राचीन कथेनुसार राजा इंद्रद्युम्नने भगवान जगन्नाथाचे मंदिर बांधण्याची कल्पना केली होती। हे मंदिर एका कालातील रचना असल्याचे मानले जाते, त्यामुळे भक्ती आणि दैवी आशीर्वादात रुजलेली आहेत। आजची ही जगन्नाथपुरी कथासार तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। अशाच कथारूपी गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत रामकृष्ण हरी।